शिष्याला शिकवणारा गुरु आणि शिष्य या दोघांची चरित्र म्हणजे गुरुचरित्र पारायण। यातील 53 अध्यायात संसारी लोकांच्या प्रश्नांची उत्तरे आणि उपाय आहेत। केंद्रात एक पारायण म्हणजे 11 पारायणाचे पुण्य लाभते। दत्त महाराजांनी केलेल्या लीला व भक्तांना दिलेले अनुभव यात आहेत। पितृदोष, वास्तुदोष, पिशाच दोष, संततीबाबतचे प्रश्न अशा अनेक समस्या सोडवण्यासाठी सर्वात मोठी सेवा म्हणजे गुरुचरित्र पारायण। तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं आपल्या या हरिप्रिया YouTube चॅनलवर। आपला आजचा हा व्हिडिओ गुरुचरित्र पारायण कसे करावे, कोणते नेम धर्म पाळावे, कशा पद्धतीने आपण देवाची प्रार्थना करावी, कशा पद्धतीने आपण म्हणजे कसे वागावे, कसे वागू नये याबद्दलची संपूर्ण माहिती आणि आपल्या जी ग्रामदेवता आहे त्यांचा मान सन्मान गुरुचरित्र पारायणा अगोदर कसा करावा याबद्दलची संपूर्ण डिटेल माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा की जेणेकरून तुम्हाला गुरुचरित्र पारायण करण्याचे संपूर्ण पुण्य तुमच्या पदरात पडेल। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण बघूयात गुरुचरित्र पारायणाला बसण्याचे नियम। गुरुचरित्र पारायणाला बसण्याच्या 1 दिवस अगोदर 4 श्वान म्हणजे 4 कुत्रे व 1 गाय यांना नैवेद्य अर्पण करावा। नैवेद्यामध्ये गव्हाची पोळी 4 कुत्र्यांना आणि 1 गाईला अशा 5 पोळ्या त्या कुत्र्यांना आणि गाईला खाऊ घालाव्यात। 7 दिवस ब्रह्मचर्य पालन करावे। जमिनीवर, चटईवर, सतरंजीवर शयन करावे, झोप घ्यावी। 1 धान्य अन्न जेवण करावे। 1 धान्य म्हणजे कसे तर चपाती खाली तर चपातीच खावी, भाकरी खाली तर भाकरीच खावी, भात खाल्ला तर भातच खावा। अशा तिन्हीपैकी एकच अन्न 7 दिवस आपल्याला ग्रहण करायचे आहे। 7 दिवस कोणाच्याही घरचे शिजलेले अन्न आपल्याला खायचे नाही। दुसऱ्याच्या घरचे अन्न जर आपण खाल्ले तर आपले पुण्य त्याला लाभते असे म्हणतात। तर आपण गुरुचरित्र पारायण करत असताना 7 दिवस कोणाच्याही घरचे अन्न खायचे नाही आणि दुसऱ्याच्या घरचे अन्न एरवीही खाणे टाळावे। सेवेकराचे अन्न हे परान्न होत नाही। आपल्या सोबत जो सेवेकरी गुरुचरित्र पारायण करतो त्याच्या घरचे अन्न खाल्ले तरी चालेल, ते परान्न होत नाही। शक्यतो गाव वेस सोडून बाहेर जाऊ नये। जर जास्तच गरज असली, अटीतटीची वेळ जर आली तर जिल्ह्याच्या बाहेर तरी आपण जाऊ नये। गुरुचरित्र पारायण चालू असताना आपल्याला जिल्ह्याच्या बाहेर तरी जायचं नाही। 7 दिवस शुभ बोलायचं, शुभ वागायचं, शुभ करायचं, कोणाविषयी द्वेष ठेवायचा नाही। तसेच आयुष्यात पुढे पण असंच राहण्याचा आपण प्रयत्न करायचा। गर्भवती स्त्री पारायणास बसू शकते का? पण गर्भवती स्त्री जर शास्त्रवचन म्हणजे की ती 7व्या महिन्याच्या पुढे गरोदर असेल तर ती जास्त वेळ बैठक करू शकत नाही, म्हणून ती स्त्री पारायणाला बसू शकत नाही। त्यामुळे इतर सेवेत त्यांनी भाग घ्यावा, पण गुरुचरित्र पारायणाला गर्भवती स्त्रियांनी बसू नये। ज्यांना शक्य असेल त्यांनी बसण्यास काही हरकत नाही। कांदा, लसूण वगैरे जास्त प्रमाणात खाऊ नये, म्हणजे कांदा लसूण वर्जच करावा। कारण की विज्ञान सांगतं की शरीराची उष्णता ही कांदा लसूण खाल्ल्याने वाढते। हे तामसिक पदार्थ आहेत आणि ते खाल्ल्याने शरीरातली उष्णता वाढते। त्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो, जांभळे येणे, आळस येणे। त्यामुळे आपण 7 दिवस कांदा लसूण वर्जच करावा। शक्यतो ऍसिडिटी वाढणार, यास्तव आपली ऍसिडिटी वगैरे होऊ शकते। त्यामुळे आपल्याला कडधान्य, द्विदल धान्य वर्ज्य करायचे आहेत। द्विदल धान्य आणि कडधान्य आपल्याला हे 7 दिवस वर्ज्य करायचे आहेत। त्या बदल्यात आपण दूध, पोळी, हिरवी भाज्या खाऊ शकतो। काळे वस्त्र घालणे निदान 7 दिवस तरी वर्ज्य करावे। गुरुचरित्र हा 5वा वेद आहे। यामुळेच रोज जर पारायण काळामध्ये अभद्र बोलले गेले, वागले गेले, शब्द उच्चार चुकीचे झालेत, यास्तव क्षमा याचना म्हणून
रोज रात्री किंवा झोपण्यापूर्वी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र वाचन घरी करावे। या सप्ताहात अजून पुण्य कमवायचे असेल तर दुखी, आर्त, पीडित, मुमुक्षित आहेत त्यांना दुःखमुक्तीचा हा स्वामी मार्ग समजावून सांगायचा। त्यामुळे आपले भरपूर अडचणी कमी होत असतात। परस्त्री माते समान आहे हे या मार्गाचे वैशिष्ट्य आहे। याप्रमाणे आपण आचरण करावे। खऱ्या अर्थाने दुःख मुक्त व्हायचे असेल तर प्रथम स्वामी महाराजांना मनोमन गुरु मानून त्यांचा फोटो देवघरात स्थापन करावा। वास्तू व देवघर शास्त्राप्रमाणे आहे का ते तपासून घ्यावे। पितृऋण आहे का समजून घ्यावे। कुलाचा कुलधर्म पालन होतोय का, कुलदेवीची उपासना होते का, या गोष्टी केंद्रात समक्ष संबंधित सेवेकरी यांना भेटून तपासून घेतल्यास आयुष्यातील बऱ्याच अडचणी कमी होतात। परिसाचा सहवास स्वीकारून आपल्या आयुष्याचे खरे सोने करून घ्या। सर्वप्रथम आपल्याला गुरुचरित्र पारायण करण्या अगोदर जी ग्रामदेवता आहे त्या ग्रामदेवतेचा मान सन्मान करायचा आहे आणि त्यांना व्यवस्थितरित्या आपल्याला असे सांगायचे आहे की आम्ही श्री स्वामी समर्थ सेवेकरी परमपूज्य गुरुवर्य गुरु माऊलींच्या आज्ञा व आशीर्वादाने व आदरणीय दादासाहेबांची यांच्या प्रेरणेने आपला मान सन्मान करण्यासाठी आलो आहोत। तरी आपण मान सन्मानाचा स्वीकार करून अष्टसिद्ध महाशक्तीपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर व दिंडोरी दरबार येथील स्वामी महाराजांचे कार्य वाढवण्यासाठी आम्ही आलो आहोत। तरी हे कार्य फार मोठ्या स्वरूपात वाढवून दुःखितांचे दुःखी निवारण होऊन भारतीय संस्कृतीची मोठ्या स्वरूपातून जडणघडण करण्याचे कार्य या ठिकाणी व्हावे। तसेच दिंडोरी प्रणित मार्गाचे सर्व उत्सव यथासांग पद्धतीने व निर्विघ्नपणे पार पाडावे व सेवेच्या नावाखाली ढोंग करणाऱ्यांपासून आम्हाला लांब ठेवावे व केंद्राचे सर्व प्रकारच्या वाईट शक्तींपासून संरक्षण व्हावे असा त्या देवीला प्रार्थना करावी। आणि नंतर त्यांना सांगावे की 28 नोव्हेंबर पासून 5 डिसेंबर पर्यंत 2025 या कालावधीमध्ये श्री दत्त जयंती निमित्त विशेष अखंड नाम जप यज्ञ सप्ताह प्रारंभ होत आहे। त्यामध्ये अनेक ग्रंथांचे पठन हवन होणार आहे। हा सर्व सप्ताह यशस्वीरित्या निर्विघ्नपणे पार पडावा अशी इच्छा परमपूज्य गुरुवर्य गुरु माऊलींची व श्री स्वामी समर्थ महाराजांची व आम्हा सेवेकरांची आहे ती आपण पूर्ण करावी अशी प्रार्थना करीत आपण जय जयकार करावा। ज्या ग्रामदेवतेचा मान सन्मान करत आहोत त्यांचा बीज मंत्र म्हणायचा। आपल्याला जो येतो तो बीज मंत्र आपण किमान 11 वेळा तरी म्हणायचा। आणि मेन म्हणजे मान सन्मान करत असताना हा जोडीनेच करावा। यजमानाची पत्नी आणि यजमान सोबत इतर सेवेकरी असावे किंवा कोणत्याही जोडीने केला तरी चालेल, पण मान सन्मान हा जोडीनेच करावा। तर मंडळी, अशा पद्धतीने आपले गुरुचरित्र पारायण करत असताना हे नियमाचे जर आपण पालन केले आणि व्यवस्थितरित्या आपण मनातून हे नियम पाळून मनातून जर गुरुचरित्र पारायण केले तर आपल्याला या 7 दिवसात अनुभूती येतेच, फळ मिळतेच। फक्त स्वामी सेवा ही मनातून करा आणि सेवेकरी जोडण्याचा प्रयत्न करा, त्यानेही फार चांगला लाभ आपल्याला होत असतो। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हरिप्रिया YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।